शेवटच्या 20-25 मिनिटं राहिलेली असताना मला चक्करच आली स्टेजवर, तर तुम्हाला शो बंदच करावा लागला ना. माझा पांडगो इलोरे बाई इलोचा प्रयोग चालू होता आणि अचानक विंगेमाता येऊन मला सांगितलं की मला मुलगा झालाय. सो तो आनंदाचा क्षण होता, पण म्हणून काय आपण नाटक बाजूला ठेवू शकत नाही ना. मला अजूनही आठवतंय, बोंबिलवाडीच्या पहिल्या प्रयोगांची पाकिटं अजूनही मी ठेवलेली आहेत माझ्याजवळ सांभाळून. तिचा मृत्यू झाला माझ्या समोर 8 वाजता आणि मला पुण्याला निघावं लागलं कारण रात्री प्रयोग होता. तर मग तेव्हा मी असं नाही म्हणू शकलो की आता मी प्रयोगाला नाही जाऊ शकत. मला प्रयोगाला जावंच लागलं. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. माझ्यासोबत आज माधव कुलकर्णी आहेत. पेचात पडले असतील प्रेक्षक, मला वाटतं तुम्ही हा पेच सोडवायला हवा. नमस्कार, मी वैभव मांगले. माधव कुलकर्णी हे मर्डरवाले कुलकर्णी या नाटकातलं मध्यवर्ती पात्र आहे, जो प्राध्यापक आहे आणि तो चुकून एके दिवशी त्याला मर्डर होताना दिसतो आणि तो पाहतो आणि त्यातून तो पुढे कसा अडकत जातो आणि त्यातून त्याच्या पुढे काय काय समस्या निर्माण होतात आणि त्यातून तो कसा बाहेर पडतो, हे खूप विनोदी ढंगाने याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. हे नाटक आउट अँड आउट कॉमेडी आहे, निव्वळ मनोरंजन आहे. याच्यामध्ये माझ्यासोबत भार्गवी चिरमुले आहे, सुकन्या काळण आहे, विकास चव्हाण आहे, निमिष कुलकर्णी हे आघाडीचे चांगले नट आहेत या नाटकामध्ये. संतोष पवारांनी दिग्दर्शन केलंय, जयंत पवार हे लेखक आहेत आणि दिलीप जाधव आमचे निर्माते आहेत. तर सगळी छान भट्टी जमून आलेली आहे आणि तुम्ही याल नाटक पाहायला तेव्हा तुमचे पैसे नक्की वसूल होतील असं मी नक्की सांगू शकतो तुम्हाला. नाव किती आगळं वेगळं आणि कॅची आहे, मर्डरवाले कुलकर्णी. म्हणजे आपण फळवाले, भाजीवाले, रिक्षावाले हे ऐकलंय, मर्डरवाले हे काहीतरी वेगळं आहे. हे कसं म्हणजे आता तेच सांगितलं की जो मर्डर पाहतो आणि अचानक त्याला सगळे लोक मर्डरवाले कुलकर्णी म्हणायला लागतात, असं त्याचं ही त्याच्या मागची गंमत आहे. म्हणजे एका सर्वसामान्य माणसाने एकदा काहीतरी मर्डर बघितल्यानंतर त्याचं काय बरं झालं असेल, हा सगळा गुंता खूप कॉमेडी पद्धतीने तुम्ही मांडलेला आहे. तर कलाकारांचा फार एका बाबतीत अप्रूप वाटतं की तुम्ही आयुष्यामध्ये किती उलथापालथ होऊ दे, एकदा का विंगेमधनं स्टेजवरती एंट्री घेतली की आपलं आयुष्य बाजूला सारून दुसऱ्या कोणाच्या तरी पात्राच्या आयुष्यात शिरता आणि मग आपल्या व्यक्तिगत आयुष्यात उलथापालथ बाजूला ठेवून त्याचं आयुष्य जगायला लागतं. आयुष्य शो मस्ट गो ऑन हे असतं. सो तुमच्या आयुष्यात ही फेज तुम्ही अनुभवली आहेत? हो, म्हणजे तसं ऍक्च्युली म्हणायला गेलं तर आहेही नाही, कारण तो 2 तासाचा वेळ असतो. खरं सांगायचं तर 2 तास तुम्ही बांधलेले असतात त्या कॅरेक्टरशी. पण असं काही नाहीये की तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी उलथापालथ होते आणि तुम्ही झाली तरी तुम्ही असं नाहीये. आज तुम्हाला कदाचित असं होऊ शकतं की तुमचं बायकोशी जोरदार भांडण झालंय किंवा कोणी आपल्या मनासारखं नाही वागलं, कोणी आपला त्या दिवशी अपमान केला असेल, कोणी वाईट वागलं असेल, तर त्याचा परिणाम एक वैभव मांगले म्हणून राहतो आणि अल्टिमेटली तो कॅरेक्टरमध्ये सुद्धा त्या दिवशी कोणतरी म्हणतं की अरे तुझं लक्ष नव्हतं, असं बरं नव्हतं, तुझं मूड बरा नाहीये का, तर ते रिफ्लेक्ट कुठेतरी होतच. पण आपण तो प्रयोग म्हणून निभावतो, ते प्रेक्षकांच्या लक्षात येत नाही, पण रोज काम करणाऱ्या लोकांच्या ते लक्षात येतच असतं. आणि समजा अशी घटना घडली काही विचित्र किंवा भयंकर अशी, तर ऑफकोर्स शो मस्ट गो ऑन म्हणण्यापेक्षा ती सिच्युएशन काय आहे ते बघून तुम्ही पुढे जाता ना. म्हणजे लाईक माझा पांडगो इलोरे बाई इलोचा प्रयोग चालू होता आणि अचानक विंगेमाता येऊन मला सांगितलं की मला मुलगा झालाय, कारण माझी बायको तेव्हा हॉस्पिटलला होती. ते माझ्या मनात होतच की आता ही डिलिव्हरीसाठी गेली आणि माझा प्रयोग आहे, तर मला जावं लागणार आहे. तर मी आलो होतो प्रयोगाला आणि प्रयोगात लीना भागवतने मला येऊन सांगितलं होतं की असं तिने सांगितलं होतं मला. सो तो आनंदाचा क्षण होता, पण म्हणून काय आपण नाटक बाजूला ठेवू शकत नाही ना. किंवा माझी आजी खूप आजारी होती आणि तिचा मृत्यू झाला माझ्या समोर 8 वाजता आणि मला पुण्याला निघावं लागलं कारण रात्री प्रयोग होता. तर मग तेव्हा मी असं नाही म्हणू शकलो की आता मी प्रयोगाला नाही जाऊ शकत. मला प्रयोगाला जावंच लागलं. ते दुःख मी घेऊनच माझ्या बरोबर त्या दिवशीचा प्रयोग केलेला आहे. सो काम आहे ते काम तुम्हाला करावंच लागतं. ते काम आहे, ती भूमिका वगैरे ह्या नंतरच्या गोष्टी, पण ते काम आहे ते तुम्हाला काम करायलाच पाहिजे. त्या यानं करतो. पण समजा नाटक चालू असताना समजा मध्यंतरामध्ये काहीतरी मला अजून अशी दुःखद घटना घडली तर पुढे 1 तासभर ते काम मी करू शकणार आहे का नाही
का मला प्रयोग इथेच थांबवावा लागणार आहे, याचा मला ताळमेळ बसवून मग मला ते काम करायचं किंवा करायचं नाही असं करावं लागेल ना. म्हणजे जेव्हा मला चिंची चिटकीन मी करत असताना अलबत्या गलबत्यामध्ये शेवटच्या 20-25 मिनिटं राहिलेली असताना मला चक्करच आली स्टेजवर, तर तुम्हाला शो बंदच करावा लागणार ना. सो असं काही नाहीये की शो मस्ट गो ऑन आणि मी ते परत त्यातूनच प्रयोग करतोय असा करू तसं नाही केलं. तर त्या गोष्टी त्या सिच्युएशनवर माझ्या माहिती अवलंबून आहेत आणि त्यावरती टॅकल करत एक कलाकार रंगभूमीची सेवा करत. सेवा वगैरे काही करत नाही आम्ही, त्याचा मोबदला घेतो आणि आम्ही ती पैसे घेऊन सेवा करतो असं फायद्याचं तुम्ही म्हणू शकता. आता यावरून मला एक आठवलं की पूर्वी ना ते पाकिट मिळायचं असं कॉन्सेप्ट होती, मानधन अजूनही मिळतं, आणि आता सध्या पेमेंट वगैरे. सो ते पहिलं पाकिट मिळणं वगैरे ह्या काळापासून ते आतापर्यंतचा प्रवास तुम्ही सगळा पाहिला असेल. सो ते किती स्पेशल होतं जेव्हा पहिल्यांदा मिळालं आपल्याला. मला अजूनही आठवतंय बोंबिलवाडीच्या पहिल्या प्रयोगांची पाकिटं अजूनही मी ठेवलेली आहेत माझ्याजवळ सांभाळून. तेव्हा ऍक्च्युली काय आहे, तुम्ही काय पाहता त्या गोष्टींकडे, तुम्ही काय इमोशनने पाहता ते फार महत्वाचं आहे. सो त्या तुमच्या मेमरीज असतात आणि त्या मेमरीज बद्दल तुम्ही काय विचार करता, तुम्ही किती सेन्सिटिव्हली त्या गोष्टी घेता, त्याच्यावर कोणी म्हणेल हा त्यात काय मोठा, हा ठीक आहे, त्याचे प्रत्येक प्रयोग, तुमचा दृष्टिकोन काय आहे त्याच्याकडे पाहण्याचा, हे फार महत्वाचं आहे. खूप छान वाटतं तुमच्याशी बोलताना, तुम्हाला पहिल्यांदा भेटले तुम्हाला ऐकताना, कारण आम्ही स्टेजवरती फक्त टीव्हीवरती पाहतो छान कॉमेडी, पण ह्या कॉमेडी करणारा एक कलाकार खऱ्या आयुष्यात कसा आहे हे जरा जाणून घेताना खूप इंटेन्सिटी जाणवली आपल्या गप्पांमध्ये. मला वाटतं की आता रिहर्सल आहे, तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा, कारण की सगळं सांभाळून करायचंय. आम्हा प्रेक्षकांना माहित नाहीये स्क्रिप्ट मध्ये काय लिहिलंय किंवा तुम्ही काय इम्प्रोव्हायझेशन करून कसं करणार आहात, पण हे नक्की कळलंय की स्टेजवरती तुमची भट्टी जमली आहे, त्यामुळे कमाल काहीतरी आउटपुट आम्हाला मिळणार आहे, हाऊसफुलचे बोर्ड लागणार आहेत, हे आतूनच आलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. मला वाटतं की ह्या हाऊसफुलच्या पाट्यांसाठी जेवढे आम्ही प्रेक्षक तयार तेवढे तुम्ही असाल, तर प्रेक्षकांना तुम्ही मला वाटतं तुमच्या तोंडून सांगायला. हो नक्कीच सांगतो की हे नाटक येतं आहे 24 नोव्हेंबरला. सो तुम्ही हे नाटक जवळच्या तुमच्या नाट्यगृहामध्ये जाऊन नक्की पहा. एवढं मी नक्की सांगू शकतो की तुमच्या नाटकाचं तिकिटाचे जे पैसे आहेत ते वसूल होतील आणि खळखळून हसाल आणि हे नाटक तुम्ही पुन्हा पुन्हा बघायला याची खात्री आहे मला. थँक्यू सो मच.